नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहेत हेअरस्टाईल आणि ती पण थोड्याशा वेगळ्या वेमध्ये। हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवणार तर आहे, पण तुम्ही जर स्टार्टिंगचा बिफोरवाला जर माझ्या मॉडेलचा हेअरचा पार्ट बघितला असेल तर तो थोडासा विरळ आहे आणि तिचे हेअर्स जे आहेत ते पूर्णपणे बॅक साईडला आहेत। फ्रंट जो आहे तिचा जो यू शेप म्हणतो, साधारण हा मेलमध्ये आपल्याला दिसून येतो। केसांचा जो तो पार्ट असतो थोडासा डब्ल्यूचा शेप असतो त्याच्यामध्ये। तर त्या हेअर्सना फ्रंटनी तुम्ही कसं कव्हर करणार आणि विदाउट कुठली वस्तू किंवा एक्सटेन्शन वापरता तुम्ही ते हेअर्स कसे कव्हर करणार हे मी आज तुम्हाला ह्याच हेअरस्टाईलच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ऑल ओव्हर आपण क्रिम्पिंग करून घेतलेलं आहे हेअर्सना आणि आता मिडल पार्टिशन करायचं। प्रत्येक वेळेस हेअरस्टाईल करताना हे तुम्ही मिडल पार्टिशन कंपल्सरी करायचं। जर तुम्हाला व्हेरिएशन कुठलं पण असू दे, वन साइडेड असू दे, मिडलचं असू दे किंवा ऑल ओव्हर बॅक साईडला असू दे, फ्रंट पार्टिशन हे खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर इयर टू इयर सेक्शन घेऊन आपण करणार आहोत या ठिकाणी बॅक कोमिंग, आणि बॅक कोमिंग केल्यानंतर आपण एक छोटासा पफ तयार करणार आहोत। माझ्या क्लायंटची जी मॉडेल आहे, जे क्लायंट आहे, तिची हाईट 5'8" आहे, त्याच्यामुळे मी पफ करताना तेवढी एक गोष्ट लक्षात घेतली की जास्त हाईट मला द्यायची नाहीये, कारण पफची हाईट जर जास्त दिली तर तिची हाईट अजून जास्त दिसणार आहे। आणि तुम्ही पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल करताल, तुमच्या मॉडेलची किंवा ब्राईडची हाईट जर कमी असेल तर तुम्ही तिचा जो बर्न करणार आहे, पफ करणार आहे, तो थोडासा उंच करायचा। आणि मॉडेल जर नको बोलली तर तिला त्या गोष्टीचे फायदे समजूनही सांगायचे की बाबा मी पफ हाय का करते, कारण त्यांनी तुझी हाईट थोडीशी जास्त दिसणार आहे आणि हाईट जास्त दिसली की ऑब्व्हियसली साडी ड्रेपिंग केलेलं वगैरे फोटोशूट हे खूप जास्त छान दिसतं। आणि जर एखाद्या मॉडेलची किंवा क्लायंटची किंवा ब्राईडची जर हाईट जास्त असेल तर तुम्ही पफ करताना तेवढी काळजी घ्यायची की पफ हा थोडासा मीडियमच असावा, किंवा पफ नाही केला तरी पण तो छानच दिसणार आहे। तर इथे मी मीडियम पफ तयार करत आहे, ऑल ओव्हर मी घेतला आहे आणि मला पूर्ण जे व्हेरिएशन आहे तिचं बॅक साईडला करायचं आहे। आता तिलाही हा प्रश्न पडला होता की मी पूर्ण केस तिची बॅक साईडला घेणार, एकतर तिचा फ्रंट जो आहे स्काल्प फेसचा तो विरळ आहे, केसांचा जो फ्रंट आहे तो विरळ आहे, आणि मग तू तो हाईड कसा करणार। मग तिला मी ते समजवलं, थोडे पेशन्स ठेव, तुला हेअरस्टाईल पूर्ण झाल्यानंतर कळेल की मी नेमकं काय केलं आणि ते मी कसं कव्हर करणार आहे। तर बॅक कोमिंग हे प्रॉपरली करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा असे प्रॉब्लेम्स येतात की तुम्हाला कळत नाही की फेस बघून हेअरस्टाईल कशी ठरवायची, आणि नेहमी हेअरस्टाईल करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की तुम्हाला फेस बघून गोष्टी काही ठरवाव्या लागतात की ह्या व्यक्तीला कसं। काही क्लायंट असे असतात की जे म्हणून जातात की आम्हाला वन साइडच पाहिजे, आम्हाला मिडललाच पार्टिशन पाहिजे। ओके, त्यावेळेस तुम्ही काही करू शकत नाही, पण जेव्हा एखादा क्लायंट आपल्याला म्हणतं की तुम्ही ठरवा माझ्या चेहऱ्याला काय छान असेल किंवा काय छान दिसेल, तर तेव्हा तुम्हाला डिसिजन घेता आले पाहिजेत आणि आपल्याला काय करायचं आहे हेही ठरवता आलं पाहिजे। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या ब्राईडची हाईट बघायची, तुमच्या ब्राईडचं फॉरहेड बघायचं, फॉरहेड मोठं आहे छोटं आहे, की आत्ता जी माझी मॉडेल आहे तिचा फॉरहेड सारखा आहे की जे 2 भाग असतात फ्रंट साईडचे ते विरळ असतात। तर तसे जर असतील तर काय करायचं हे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यामुळे किंवा प्रॉपर हेअरस्टाईलचे क्लास केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे। मी तर माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करेल, जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं। फक्त तुम्ही हा व्हिडिओ एकदम प्रॉपर बघा की मी कसा केला आहे, बॅक कोम कसं केलं आहे, आणि जो माझा पफ आहे तो कसा तयार केला आहे। आणि जो मी इथं पफ तयार केला आहे तो राऊंड शेपमध्ये घेतला आहे, कारण माझ्या मॉडेलचे जे फ्रंट आहे, जो भांगेचा जो भाग आहे तिथं तर केस आहेत, पण लेफ्ट आणि राईट साईडला तिचा स्काल्प विरळ आहे, त्यामुळे मला तिथं पण केस थोडीशी लागणार आहेत। त्यामुळे मी प्रॉपर स्ट्रेट सेक्शन न घेता थोडंसं राऊंडेड सेक्शन घेतलं, त्यामुळे कानाच्या वरच्या भागामध्ये फ्रंट व्हेरिएशन करताना मला थोडेसे केस मिळतील। तर ही एक छोटीशी टेक्निक आहे, ही टेक्निक तुम्हाला अनुभवातनं शिकायला मिळते किंवा तुम्ही एखादा प्रोफेशनल जो हेअरस्टाईलिस्टचा क्लास केला तर तुम्हाला शिकायला मिळते। आणि प्रॉपर तिची हाईट, मी तिच्या हाईटच्या अकॉर्डिंग प्रॉपर तो बर्न जो आहे तो सेट करून घेतला आहे, पुल करून घेतला आहे। तर असं पुलिंग झाल्यानंतर आपण क्लिप लावून त्याला सिक्युअर करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट व्हेरिएशनला सुरुवात करणार आहोत।
कर्ल्स आता आपण सगळे ओपन करून घेतलेले आहेत आणि आपला जो झी कोम आहे त्या झी कोमच्या साईडनी मी ती पूर्ण ऑल ओव्हर हेअर जे आहेत ते बाहेर सोडले आहेत। आता तुम्ही बघू शकता की तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमचा लेफ्ट साईडचा, माझ्या मॉडेलची जी लेफ्ट साईड आहे ती थोडीशी विरळ आहे, तर ही केस मी आधी प्रॉपर मागे टक करून घेते कारण तिचा स्टेप विथ लेअर आहे आणि ह्या हेअरकटमध्ये हेअर स्टाईल करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि तिचे फ्रंटचे थोडेसे हेअर मी कट केले होते, मी स्वतः तिचा हेअर कट केला होता, त्यामुळे मला माहिती आहे तिच्या केसांचं टेक्स्चर आणि तिची क्वालिटी कशी आहे आणि तिचे फ्रंटचे थोडेसे फ्लिक्स पण होते, ते जास्त कापले होते, त्याच्यामुळे ते केस बसवणं आणि हे सगळं मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट जातं। पण तुम्ही भरपूर क्लिपांचा वापर करा आणि प्रॉपर ते केस सिक्युअर करा। प्रत्येक वेळेस असं नाही की सगळं मागं एकदम केस उचलून घ्यायची ॲट अ टाइम क्लिप लावायचे, तर नाही, तुम्ही इंडिव्हिज्युअल एक एक सेक्शन घेऊनही क्लिप लावू शकता। आता तुम्ही पाहू शकता की मी फ्रंट तिचा करून घेतला आहे आणि साईडचा जो तिचा आहे दोन्ही साईडनी मधी जो व्ही शेप आला आहे केसांचा आणि दोन्ही साईडनी जो तिचा कपाळाचा भाग आहे तो खूप मोठा आहे आणि राऊंडेड आहे। तर बिंदी मी लावून घेते, बिंदी मी आधी सिक्युअर करून घेते ह्याच्यामध्ये, जेणेकरून मला साईडचे फ्लिक्स जे आहे ते मेंटेन करता येतील। आता आपण करणार आहोत बॅक साईडला। बॅक साईडचे जे तुम्ही जे पफ केलेला आहे आणि फ्रंट व्हेरिएशन केलेले आहे त्याचे जे केस आहेत त्याला मी पूर्णपणे बॅक कोमिंग केलेला आहे। शक्यतो डोनटचा वापर करत जाऊ नका, जर तुम्हाला जर हेअरस्टाईल जमत नसेल किंवा काही ऑप्शन नसेल तरच तुम्ही डोनटचा वापर करा, पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या बघता मी डोनटचा वापर खूप कमी करते कारण जो आपल्याला एक्झॅक्ट शेप हवा असतो तो आपल्याला डोनटमुळे मिळत नाही आणि जे प्रोफेशनल हेअरस्टाईलिस्ट असतात ते शक्यतो हा नेटचाच वापर करतात जे क्लायंटचे केस आहेत आणि जर केस नसतील, क्लायंटला केस कमी असतील, क्लायंटचे केस जर विरळ असतील तर त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर असं डोनट घरच्या घरी कसं बनवू शकता ह्याची पण मी एक रील तुम्हाला नक्की शेअर करेन आणि तो बन कसा बनवायचा, त्याचं कलेक्शन कसं करायचं आणि कुठल्या केसांपासून, रिअल केसांपासून बनवायचा का फेक केसांपासून बनवायचा ह्याचा पण मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला एक पोस्ट लवकरच करणार आहे। आणि जी खालची केस आहेत त्याला आपण प्रॉपर कर्ल्स करून घेतलेले आहेत कारण तिच्या केसांचे जे स्टेप्स आहेत ते खूप जास्त शॉर्ट आहेत, त्याच्यामुळे मी ठरवलं की हिचा मेसी बन क्रिएट करायचा। मग जसं जमेल तसं मी ते प्रॉपर राऊंडेड शेपमध्ये, थोडासा ओव्हल शेप असणारे, राऊंड एक्झॅक्ट नसणारे ओव्हल शेपमध्ये ते मी पूर्णपणे तिचे हेअर जे आहे ते कव्हर करून घेणार। त्यामुळे ट्विस्ट आणि पुलिंग टेक्निकचा वापर करून मी तिचे केस पूर्णपणे यू पिन्सच्या सहाय्याने लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी एक छोटासा बन तयार करून घेतला आहे। खूप मोठा बन तयार करायचा नाही आणि खूप छोटाही करायचा नाही, काय मीडियम साईजचेच बन तयार करायचे कारण जेव्हा आपण हेअर ॲक्सेसरीजचा वापर करतो तर तो बन खूप जास्त मोठा होऊन जातो। तर मी ह्याला लावले आहेत सुंदर असे रेड रोज आणि तुम्ही काहीही वापरून छान अशी हेअरस्टाईल बनवू शकता। स्टेप कट, लेअर कट, कुठलेही हेअर कट असतील तरी तुम्ही आता घाबरू नका हेअरस्टाईल करायला, बिंदास छान असा बन क्रिएट करा। आणि तुम्हाला हा बन आवडला का आणि ही हेअरस्टाईल कशी वाटली हे मला नक्की सांगा हो। आणि फ्रंटचं व्हेरिएशनचं मी जे तुम्हाला बोलले त्याचे मी प्रॉपर असे थोडेसे फ्लिक सोडले आणि ती जी ब्लँक जागा होती म्हणजे जी मोकळी जागा म्हणजे तुमचा जर फ्लिक्स काढल्यानंतर थोडासा फ्रंट साईडचा स्काल्पचा जर भाग दिसत असेल म्हणजे स्किन दिसत असेल तर तिथं तुम्ही आयब्रो केकचा वापर करून ती
फिलअप केल्यानंतर तुमच्या जो मॉडेलचा फेस आहे तो पूर्णपणे तो जो पार्ट आहे स्काल्पचा तो हाईड होणार आहे आणि एक आयडियल फेस जो आहे ओव्हल शेप तो इथे मिळणार आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा।